नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर तेच आजचा ब्लॉग मस्त तुम्हाला मी वैभवने DIY केलेलं जे कटलरी ड्रावर आहे ना, तर ते आता आज पूर्ण होईल, अर्धा तरी पूर्ण होईल। तुम्हाला मी ते संध्याकाळी दाखवेल। बाकीचं ते जे काम करते ते सुद्धा शेअर करते तुमच्या सोबत। तर असं असणार आहे ब्लॉग। चला एवढं किती आहे? 12 पण 12 हे दोन झाले आणि हे छोटे हे छोटे इथे हे तुला उभी पाहिजे ना, चमचे ठेव आता। इथे आणि ही ते लांब ना, तिथे इथं सरळ घेऊ। हा ते एवढे चमचे राहतात ना, इथे दोन घेऊ। हा एक नाम को भी देखिएगा, प्रोफेसर इयान स्टीव्हन्सन। तर आता आम्ही ना असे चमचे ठेवून आणि सध्यापुरता तात्पुरता आखून घेतलेले की कसं दिसणार आणि कसं कप्पे करणार। तर कुठे कुठे काय ठेवायचं ते मी सांगितलं आणि मग तसं ते करून देणार। आणि ते फॉईल पेपर साठी पण केलेलं आहे। 2 फॉईल पेपर बसले, एक फॉईल पेपर एक बटर पेपर असं बसेल इथे। आणि बाकी मग मोठे चमचे, सगळ्यात मोठे चमच्यांना 2 कप्पे मोठे मोठे आहेत, म्हणजे अजून चमचे आले तरी त्यात बसतील। आणि हे छोट्या चमच्यांसाठी 3 असे। आणि बाकी आपले हे रेग्युलर चमचे आणि तिथे स्ट्रॉ वगैरे असं एक्स्ट्राचं, ही इथे एक्स्ट्राचं काही। तर असे म्हणजे असं तात्पुरता केलेलं आहे। आता बघू आता 3 4 5 6 किती 7 कप्पे 8 होते? 9 10 11 12 13 13 कप्पे, कमीत कमी 13। अजून एक वाढत आहे। नको मोकळे ना, 13 मोकळे सोडू देऊ ना आपण इथे, कारण अजून आपण चमचे समजा नंतर आणले 1 2 3 4 5 6 7 ना, समजा अजून 12 13 आपण चमचे वाढवले वेगळे एकाच ठिकाणी हा, मग जास्त मावतील ना, तर छान दिसेल मस्त। तर असं दिसेल। आता फायनल लुक तुम्हाला डायरेक्ट नंतर दाखवेल। तर ह्या पद्धतीचं केलेलं आहे आम्ही। तर तुम्हाला ते दाखवलं होतं तसं आता इथपर्यंत झालेलं आहे आणि अजून भरपूर काम बाकी आहे। तर बघू शकता असं चमचे ठेवायला, हे छोटे चमच्यांचं आहे इथे। बाकी मी जसं ऑर्गनाईज करेल ना तसं मी तुम्हाला सांगेलच। तर अजून थोडं म्हणजे भरपूर बाकी आहे, मग पूर्ण आता डायरेक्ट पूर्ण झालं ना तेव्हा दाखवते मी। तर बघू शकता किती छान केलं आहे। बघितलं असेल वैभवने केवढं काम पूर्ण केलेलं आहे। आता मी ना फायनल लुक संध्याकाळी दाखवेल तुम्हाला। तर सध्या असंच ठेवून बघितलेले, कारण अजून 2-3 कप्पे बाकी आहे। तर त्याच्यात असेच मला इतकी हौस ना चमचे ठेवून बघितलेले आहे। तर ते तुम्हाला दाखवेल मी। अजून त्याला पॉलिश वगैरे खूप काम बाकी आहे, पण इतकं आता सुद्धा इतकं सुंदर दिसतंय ना, तर तुम्हाला इतकं आवडेल। तर नक्की बघा। आणि आता तेच दूध आणायला चाललो, कारण सकाळी आणलंच नव्हतं दूध। तर आता विहान, मी आणि कियारा दूध आणण्यासाठी जातो, कारण चहा प्यायचा आहे। कियारा, विहान, तर आता आम्ही चाललेलो आहे दूध घेण्यासाठी। चला इकडे ह्या साईड। इथे विहान, कियारा आम्ही दूध घेऊन येतो आणि इथेच थोडं स्लायडिंग आहे ना, खेळतील हे कियारा ते, हो ना। कियारा मी रोज येतो का ग? कियारा दूध घ्यायला इकडूनच येतो ना, मी तू नसतो ना, तू स्कूलला असतो। आज विहानला घेऊन आलेली मी मस्तपैकी, हा ना।
आपण येताना आता दूध घेऊन येऊ आणि मग येऊ इथे. हा तर इथे हे गार्डन आहे, तिथे स्लाइड वगैरे आहे, खेळताय मुलं. कियारा खेळणार आहे. झोका आहे, स्लाइड आहे. इथे दूध घेऊन झालेलं आहे आणि इथे कियारा विहान. तुला आता नाही, इथे गार्डन मध्ये जातो आणि गार्डन मध्ये थोडस विहान कियाराला खेळवते आणि मग घरी जाऊन चहा करणार. आणि वैभव थोडं कामासाठी बाहेर गेलेले आहे, त्याच्यामुळे मग आता मी चहा करणार माझ्यासाठीच. इथे कियारा आणि विहानना स्लाइड खेळत आहे. जा ना तुझं चप्पल. हा चप्पल काढली ना. जा कियारा जायचं तुला? जायचं जा ना. इथे कियारा आणि विहानचं खेळून झालेलं आहे. इथे थोडंसंच खेळले, 2च वस्तू आहे, बाकीचं तुटलेलं आहे त्याच्यामुळे. तर थोडंसं खेळून झालं, आता घरी जातो. त्यांना म्हटलं चला आता उशीर होईल, चला. खेळले विहान कियारा. मज्जा आली? आली मज्जा? बापरे. चला आता घरी. मम्मी आकाशला लीव आहे. आता मस्त सनसेट होईल. मम्मी आकाशला लीव आहे. तर घरी आलो आणि आता इथे ना दूध तापत ठेवते आणि चहा ठेवणार माझ्यासाठी. इतकं पोट झालेलं आहे ना, सकाळी हे केलेलं फ्लावरची भाजी पोळी केलेली आणि पोट भरलेलं आहे, तर मला भूकच नाहीये. तर मला असं वाटतं आता ना काहीतरी साधं सुधच करावं स्वयंपाक. बघते आता काय करायचं. तर वैभव तर नाहीये, बघते आता. असंच माझ्या मनात काहीतरी करते, नाही तिथे असले की मग त्यांना मी विचारून करते. असं इथे ना दूध तापत ठेवलेलं आहे, चहा ठेवले थोड्या वेळाने आणि दिवा लावून देते. चला तर ना मी तुम्हाला बोलली होती की वैभवने मस्त क्रॉकरी म्हणते काय कटलरी ड्रावर कटलरी जे ड्रावर होतं ना ते बनवलेलं आहे. आणि ना कटलरी बॉक्स म्हणू शकतो, ड्रावर म्हणू शकतो, बनवलेला आहे. तर इथे मी सगळे चमचे काढून ठेवले कारण मी खूप एक्साइटेड आहे त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी. तर आपण नाही, पण मग कसं बायांचं कसं असतं ठेवून बघावं कसं दिसेल. तर मी अजून याच्यात चमचे असतील, याच्यातली भांडी काढली होती सकाळी डिशवॉशर मधले. इथे चमचा. तर कसं झालंय तुम्हाला दाखवते. चला, आपलं कटलरी ड्रावर बघू शकता. या पद्धतीचं झालेलं कटलरी ड्रावर असं दिसतंय मस्त. तर तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा आधी. तर असं ह्या पद्धतीने झालेलं आहे. तर तुम्ही इथे जवळ येऊन बघू शकता की इथे कप्पे बाकी, इथे 1 बाकी, 2 बाकी, 3 बाकी, 4 बाकी. तर इथे 4 कप्पे करायचे आणि इथे 2 कप्पे करायचे आहे ह्या ठिकाणी. तर इथे ह्या ठिकाणी तर कप्पे सगळे बसून झालेले आहे. आता पॉलिश करावी लागेल सगळी ही याची ड्रावरची पूर्ण पॉलिश करावं लागेल आणि मग कप्पे बाकी आहे. तर आपण वस्तू ठेवून बघू सगळ्या. तर आता मी ठेवून घेते चमचे. तर हे जे गोल गोल चमचे आहे ना गोल, तर ते ह्या ठिकाणी ठेवणार.
तुम्हाला मी पूर्ण नंतर लुक दाखवेल. आता हे ठेवून घेते आधी. हे काट्याचे चमचे ते इथे ठेवणार आणि हे जे उभे चमचे आहे ना ते इथे ठेवणार. तर हे छोटे चमच्यांसाठी आहे, तर ते वाटतं घासण्यासाठी आहे. आणि बाकी मग हे फिशचं जे काटे काढायचे, फिशचे काय म्हणतात खवले काढायचं आणलेले हे आणि हे कसं लागत नाही ना ते ह्या साईडला ठेवून देईल. आणि हे आहे ना क्रॅब कटर, नंतर आपलं ना स्ट्रॉ, हे स्टीलचे स्ट्रॉ विहान क्यारासाठी लागतात ना इथे ठेवते. आणि हे आपलं काय म्हणता मिक्स करायचं ते इथे ठेवते. आणि त्याच्यानंतर हे इथे ठेवणार आपलं काय पेपर, याला काय म्हणतात पेपर काय ग्राइंडर असं काहीतरी म्हणतात ते, तर इथे ठेवते ते. आणि नंतर हे छोटे चमचे ना आता इथे कप्पेने झालेले अजून बाकी आहे, म्हणजे उद्या परवा होऊन जाईल हे सगळं. तर मी सध्या इथे म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसं दिसेल ते असं. नंतर हे सगळ्यात मोठे चमचे आहेत, झाड्या आपले चमचा. नंतर हा वेगळा काहीतरी चमचा आहे, डोसा वगैरे आहे वाटतं, तर तो ह्या साईडला ठेवणार मी इकडे. हे तर मला असं वाटतं बोलली की इथे नाही केलं तरी चालेल, कारण हा मोठाच कप्पा पाहिजे आपल्याला हे ठेवण्यासाठी. पण बघू नंतर काय करता येते. तर एवढं ठेवलेलं आहे. चिमटा आहे, तर इथे मी असा चिमटा पण ठेवू शकते. आणि ना अजून आपलं पेपरचं इथे करायचंय मला. इथे एक कप्पा हे बटर पेपर किंवा मग फळी पेपरसाठी असं करायचं आहे. तर असं आपलं पूर्ण ड्रावर दिसतंय एकदम. तर कसं वाटलं ते नक्की सांगा आणि तुम्हाला पूर्ण लुक जवळून दाखवते. तर असा आपला ड्रावर आहे वरचा, 2 ड्रावर आहे हे खालीवर. आणि असं इथे एक ड्रावर, इकडे एक ड्रावर आणि हे 2 विहान खोल बरं. तर हा एक मिनिट, हा खालचा ड्रावर आहे ना तो नुसता मसाल्याचा डब्बा, अशीच खूप रिकामी जागा आहे बघू शकता. मी अजून खूप काही काही वस्तू ठेवू शकते. तर आपला कटलरी ड्रावर सेपरेट आहे, काढ विहान असा. आपला कटलरी ड्रावर एकदम असा दिसतोय आणि आताच इतकं छान लुक दिसतोय. त्याला पॉलिश पण नाही अजून केलेली, फिनिशिंग नाही अजून जास्त, तर तरी इतकं सुंदर दिसतोय ना. आणि मला वाटलं नव्हतं की वैभव एवढं भारी करतील, पण त्यांनी केलं. ते बोलले की मी करेल बरोबर, तुम्हाला सांग कसं करायचं. मी त्यांना आयडिया दिली की असं करायचं. तर ह्या पद्धतीने केलेलं आहे. तर इथे बघू शकता, इथे मी स्ट्रॉ वगैरे असं ठेवलेलं आहे. नंतर पेपरचं इथे ठेवलेलं आहे. नंतर इथे आपलं लिंबूचं काय लिंबू पिळायचं वगैरे फ्रीजचं इथे ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर एक मिनिट, तर इथे स्पूनचं आहे, गोल स्पून आहे ना हे, ते ठेवलेलं आहे इथे जे पोह्यांसाठी लागणारे. आणि हात सुद्धा इझिली जातो असा. तर तुम्हाला दाखवते, असा हात सुद्धा इझिली जातो पूर्ण. बघू शकता माझा हात जातो पूर्ण, म्हणजे मोकळे एकदम. किती पण आपण चमची ठेवा तरी एकदम हात इझिली लागत नाही ह्या साईडला, असं भारी केलेलं आहे. नंतर इथे काटाचे चमचे ठेवलेले आहे बघू शकता. आणि माझ्याकडे चमचे अजून कमी आहे, अजून घेईल मी चमचे ऍड करेल. आणि म्हणून ते मोठे मोठे कप्पे केलेले आहे. हात पण इथे जातो ना, लागत नाही एक साईडला, तर असं केलेलं आहे. नंतर इथे हे दुसरे चमचे आहेत असे, आणि हे छोटे चमचे आहेत बारीक, म्हणजे आता घासण्यासाठी आहे. तर इथे कप्पे बाकी आहे अजून 3 कप्पे, म्हणजे 3 असे कप्पे बाकी आहे. इथे एक कप्पा, तर इथे मी आपलं बटर पेपर किंवा सिल्वर फॉइल पेपर इथे ठेवेल. आणि इथे सगळे छोटे छोटे चमचे रोजचे वापरायचे, आणि हे कधी कधी लागणार चमचे. तर वैभवला बोलली की हा कप्पा मोठाच राहू द्या, म्हणजे झाऱ्या वगैरे असे मोठे मोठे ठेवण्यासाठी. आणि मी सूर्यांचं इथे काढे ठेवते, सारखं उघडून सूर्या काढा वगैरे, तर सूर्यांचं तिथेच आहे ते. तर त्याच्यामुळे मग मी ना म्हटलं सूर्यांचं नाव करून होते, मला चाकू वगैरे ठेवायला सुद्धा करून देणार होते इथे ह्या साईडला. म्हटलं नका तसं न करू, ते वरतीच मी ठेवली, कारण सूर्या पटकन लागतात आपल्याला. पण चमचे कसे कधीतरी असं काढावं लागतं, सकाळ संध्याकाळ तेवढंच लागतं, जास्त काही लागत नाही. त्याच्यामुळे मग मी नुसतं चमचमचंच म्हटलं मोकळं करा, म्हणजे आपले अजून चमचे ऍड झाले तर होतील. तर बघू शकता असं आपलं कटलरी ड्रावर. आणि वैभव हे करून दाखवलं, तर त्यांच्यासाठी नक्की लाईक करा वैभवसाठी. तर एवढं भारी केलं की ती म्हणजे त्यांची एवढं हॉस्पिटलला जाऊन तरी वेळ काढून ते त्यांनी एवढं करून दिलं मला.
तर खरंच मी तर खूप म्हणजे हॅपी आहे आणि खुश पण आहे की मला असा नवरा भेटला की त्यांना सगळं येतं, DIY जे सांगितलं ते करून देतात मला. तर बघू शकता किती छान केलेलं आहे. आणि आता फक्त ना इथे कप्पे बाकी आहे, तर ते 2 दिवसात होऊन जातील. आणि असं मस्त त्याच्यामध्ये ते ठेवून, आणि हे आपण काढू पण शकतो असं रावण, बघू शकता. म्हणजे काढून आपण साफ पण करू शकतो, दिवाळीला वगैरे असं क्लीन करू शकतो. पण मला राहावलं नाही गेलं म्हणून वैभव बोलली की ठेवून दाखवू आपण माझ्या व्ह्यूअर्सला की कसं दिसतं, आणि चमचे पण ठेवून दाखवू. तर त्यांनी ठेवून दिलं याच्यामध्ये, आणि मी तुम्हाला चमचे अशी मस्त लावून दाखवले. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि वैभवसाठी नक्की लाईक करा. तर असं केलेलं आहे छान टिकीने आपलं इझिली, आणि हलकं लाकूड आहे हे, एकदम हलकं लाकूड आहे, तर त्याच्याने काही फरक पण पडत नाही. आणि असं घ्यायला गेलं ना आपण रेडी, तर 9-9.5 आपल्याला डायरेक्ट रेडीमेड भेटतं. तर पण हे वैभवलीला करून वा खूप छान केलेलं आहे. आणि मला तर खूपच आवडलं. कोणत्या लेडीजला नाही आवडणार, सगळ्यांनाच आवडेल हे कटलरी ड्रावर, म्हणजे कटलरी काय स्टोरेज बॉक्स, कोणाला नाही आवडणार, सगळ्यांना आवडेल. तर तुम्हाला पण आयडिया आली असतील त्यांनी केलं असं भारी. तर असं मस्त लावलं ना तर इझिली लागून जातं सगळं. बघू शकता कियाराला सुद्धा आवडलेलं आहे, तर ती सुद्धा त्याच्यातून काढते. ओपन कर पूर्ण कियारा, ओपन कर. हा पाहिजे, हा लावून दे आता. थांब, हे ठेवू दे, हा लाव आता. हे बघा असं करायचं आणि असं लोटून द्यायचं फक्त. कोणता स्ट्रॉ काढला? तिला आता पहिले कसे त्यांना सापडायचं नाही काही स्ट्रॉ वगैरे, तर ते अशी ग्लास मध्ये टाकून पाणी पिते. कॅबिनेट एकदम रेडी झालेलं आहे. म्हणजे अजून थोडं बाकी आहे, 20% बाकी आहे, पण बाकीचं 80% एकदम कम्प्लीट झालेलं आहे. तर इतकं छान दिसेल ना, मी सारखी उघडून बघते. वैभवला सांगितलं की मला टाकून द्या, आणि मी सारखी ना अशी उघडून आणि मस्त छान बघते, तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. मला इतकं आवडलेलं आहे ना, खूपच भारी वाटतंय, आणि इतकी छान फिनिशिंग आलेली आहे. तरी वैभव बोलले की त्याला आपण थोडीशी पॉलिश वगैरे करू मस्त छानपैकी. तर खूपच मस्त, मला खूप आवडलं. किती मेहनत केली आणि पूर्ण म्हणजे दुकानात गेलो, तुम्ही बघितलं असेल परवाचा ब्लॉग, आंबडकडे गेलो दुकानात, तिथून ह्या फळ्या आणल्या, हे प्लायवूड आणलं, तर वैभवने घरी सगळं कट केलं, जॉईंट केलं, आणि इतकं छान ना. तर मला खूपच आवडलेलं आहे. आय होप तुम्हाला पण आवडला असेल बघायला. तर तेच व्हिडिओ इथेच एंड करते. हेच दाखवायचं होतं तुम्हाला, व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल, किंवा वैभवने केलेलं कटलरी ड्रावर किंवा स्टोरेज आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तर बरं तुमची काळजी घ्या. बाय.